दरम्यान ईडीमधून माझी कोर्टातून निर्दोष मुक्तता कधीच झाली आहे असं वक्तव्य केलंय हसन मुश्रीफ यांनी। कोर्टात माझ्या विरोधात एकही केस नाही असं हसन मुश्रीफ म्हणतात। मंत्री हसन मुश्रीफ यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। जे मंडलिकांचं अतिशय अज्ञान आहे। ईडी मधून माझी कोर्टातून निर्दोष मुक्तता कधीच झाली नाही। एकही माझी केस आता जवळजवळ कोर्टामध्ये न्यायालयामध्ये नाही। त्यापूर्वी सुद्धा माझ्यावर काही आरोप झालेले नव्हते। त्यामुळे यावेळेला सुटण्याची आवश्यकतासाठी करण्याची आवश्यकता नव्हती। दरम्यान शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी हसन मुश्रीफ यांच्यावरती जोरदार टीका केली आहे। कागलच्या विकासासाठी नाही तर ईडी आणि प्रॉपर्टीसाठी हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगेंची आघाडी झाल्याचं मंडलिकांनी म्हटलेलं आहे। काही लोक म्हणतात राजकीय स्वरूपाची युती आहे, काही लोक म्हणतात आम्ही विकासासाठी युती केली, पुढच्या काळामध्ये अमुक ॲडजस्टमेंट होणार आहेत। तर कागल तालुक्यामध्ये विशेषतः कागल शहरामध्ये चर्चा आहे। काही ठिकाणी जमिनीवर आरक्षण समरजित घाटगेंची टाकली होती, ती त्यांना काढून घ्यायची होती। ईडीच्या मध्ये त्यांनी स्वतःच भूमिका घेतली होती, त्याबद्दल मुश्रीफांना सुटका करून घ्यायची होती। पण ईडी आणि आमचं काय म्हणायचं प्रॉपर्टी ह्याचं डील त्यामध्ये झालेलं आहे। दरम्यान मुश्रीफांवरील ईडीबद्दलच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आरोप करणं सोपं आहे, दोषारोप समजा झालं चुकीचे हे ठीक आहे, पण एकदा त्यातनं दोषारोप सिद्ध झाला नाही किंवा आरोप सिद्ध झाले नाहीत, शेवटी हसन मुश्रीफ साहेब आमचे नेते आहेत आणि त्यांच्यावर जो आरोप झाला होता तो कदाचित तो चुकीचा होता, त्यामुळे ते आता निर्दोष सुटलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।